एक महत्त्वाची बातमी येते पुण्यामधून। बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय पुण्यात घेण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातला GR काढलेला आहे। ऋत्विक भालेकर आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, काय लिहिलेलं आहे GR मध्ये? प्राजक्ता, आजच राज्य शासनाकडून शालेय शिक्षण विभागाकडून हा GR काढण्यात आलेला आहे। बालचित्रवाणी गेले अनेक वर्षांपासून जी सुरू होती ती सुरू ठेवण्यात आता सरकारला अडचणी येत आहेत। दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सरकारकडे पुरेशी रक्कम नसल्यामुळे आणि बालचित्रवाणीमध्ये 50 पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे जो उद्योग कायदा आहे त्यानुसार ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे आणि त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बालभारती ही नवीन संस्था आता स्थापन करण्यात येणार आहे आणि आजपासून म्हणजे आज जो GR काढल्याची तारीख आहे तेव्हापासून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामातनं मुक्तता देण्यात येणार आहे। त्याचबरोबर इतर ज्या संस्था आहेत त्यांच्या शैक्षणिक अर्हतानुसार तिथे त्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे। प्राजक्ता, ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता बालचित्रवाणीचे माजी निर्मिती उपप्रमुख अरुण काकतकर सर आपल्याबरोबर आहेत। काकतकर सर, खरं तर तुमच्यासाठी हा मोठा निर्णय आहे। तुम्ही बालचित्रवाणी ज्या काळामध्ये यशस्वीरित्या चालवलं जात होतं त्या काळी तुम्ही बालचित्रवाणीचा एक भाग होतात। हो, आज पहिली प्रतिक्रिया, शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पहिली प्रतिक्रिया मला वाटतं भिलार नावाचं काहीतरी गाव, पुस्तकांचं गाव म्हणून नुकतंच जाहीर करण्यात आलं ना, भोरच्या जवळ, बरोबर आहे? तर ते ठीक आहे, चांगलं आहे, पण त्याच्या आधी बालचित्रवाणीमध्ये जवळजवळ 6000 कार्यक्रम, म्हणजे मी असेपर्यंत 2500-3000 झाले होते आणि त्याच्यामध्ये मोठमोठे कलाकार, साहित्यिक, गायक वगैरे या लोकांच्या मुलाखती आहेत आणि त्या प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, म्हणजे प्रत्यक्ष बघता येतील। बंद करणं ठीक आहे, जर परवडत नसेल तर बंद करावं, पण जे शासन म्हणजे नवीन सातशे दिन आणणारं शासन जे कोट्यवधी रुपये आपल्या शपथविधीसाठी खर्च करतं त्यांना बालचित्रवाणी चालवता येत नाही किंवा लोकांच्या खिशातनं, करांच्या रूपाने काढलेल्या पैशातनं एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून शपथविधी करायचा आणि दुसरीकडे बालचित्रवाणीसारखी संस्था बंद करायची। मला वाईट वाटतंय अशासाठी की आम्ही जे काही तिथे काम केलं आणि अत्यंत निष्ठेने आणि आवडीने काम केलं। त्याच्यामध्ये इतके मोठमोठे साहित्यिक आणि यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची प्रत्यक्ष मुलाखती बघण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशातल्या लोकांना आहे। तो जो स्टुडिओ आहे तिथे ते छोटे छोटे हब्स केले, त्याच्यामध्ये ते एक 10-15 स्क्रीन्स बसवले आणि लोकांना सांगितले की तुम्हाला कोण, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नंतर आपल्या डॉक्टर सरोजिनी वैद्य, प्राचार्य राम शेवाळकर किंवा अप्पासाहेब पवारांची एक मुलाखत तिथे त्याच्यात सुंदर आहे। नंतर आपले दांडेकर, गोनी दांडेकरांची मुलाखत तिथे त्याच्यात आहे। हे सगळे लोक तिथे रेकॉर्डेड आहेत। ती मुद्रण बघण्याची संधी सगळ्या प्रदेशातनं आलेल्या लोकांना देण्याच्या ऐवजी ती बंद करण्याचा निर्णय एका GR एका सहीनिशी निघतो, याचं मला जास्ती वाईट वाटतंय। हे सगळं हा बोला नाही, तुम्ही बोला, तुम्ही पूर्ण करा। हा, नाही तर हे मुख्य म्हणजे मी अगदी गिरीशराव बापट, प्रकाश जावडेकर आमचे मित्र आहेत, ते त्यांना सुद्धा सांगितलं होतं। नंतर विनय सहस्रबुद्धे, इतक्या सगळ्या लोकांनी पत्र पाठवून हे लवकरात लवकर इथे डिजिटायझेशन करा, कारण त्याचे अॅनालॉग ज्या टेप्स असतात ते खराब होऊन जातात, त्याच्यावर इमोशन जातं त्याचं। आणि हे सगळं मी गेले 5 ते 6 वर्ष करतोय, पण त्याचा कुठलाही परिणाम किंवा कुठल्याही एकाही पत्राचं उत्तर मला आलेलं नाही। माझ्या मते हे सगळ्यात जास्ती महत्वाचं ते टिकवा, कमीत कमी। त्याचं पुढे काय करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण ते टिकवून ही माणसं आता परत दिसणार नाही आहेत, अशी माणसं परत होणार नाही आहेत। तर पण मग सरकारने दुर्लक्ष केलं? सरकारने दुर्लक्ष केलं म्हणजे माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नसते की मी काय माझ्यासाठी पैसे मागत नाहीये। मी माझं दूरदर्शनची 15 वर्षाची नोकरी सोडून बालचित्रवाणी दाखल झालो, 18 वर्ष तिथे नोकरी केली, काहीतरी चांगलं करता येईल म्हणून चांगलं केलं, पण मला ह्या घडीला एकही दीडकी पेन्शन किंवा फंड नाहीये, त्याचं मला काहीही म्हणायचं नाही। माझ्या मनगटात जोर आहे तो पण माझी भाकरी मी कमावू शकतो। पण हे जे बाकीचं काम आम्ही सगळ्या लोकांनी केलेलं आहे, लोकांच्या घरी जाऊन म्हणजे ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातले लेखक वगैरे सगळ्यांची मुद्रणं करून आणली आहेत,
ती डिजिटाईज करून ती उपलब्ध करून दिली पाहिजे शासनाने. जयंत नारळीकरांची 8 व्याख्यानं आहेत अवकाश सर्वेक्षण. त्यामुळे हा जो अमूल्य ठेवा आहे बालचित्रवाणीचा तो इथून पुढे रसिकांसाठी किंवा ज्यांना पाहायचंय त्यांच्यासाठी उपलब्ध व्हावा यासाठी तुम्ही सरकार दरबारी अनेक या संदर्भातला पत्रव्यवहार केलेला आहे. आपण आशा करूयात की सरकार या सगळ्या गोष्टींची निश्चितच दखल घेईल. काकतकर सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.